आणि आपल्यासोबत कॅमेरावर आहेत ओमकार शेलार। आज आपण पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत। मराठा आरक्षणासंदर्भात काल दिनांक 9 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 25 जानेवारीपर्यंत आरक्षणाच्या खटल्याची सुनावणी स्थगित केलेली आहे। सुप्रीम कोर्टाने सुनावणीत मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवल्यामुळे आता या प्रकरणी पुढच्या वर्षी म्हणजेच येत्या 25 जानेवारी पासून शेवटची सुनावणी करण्यात येणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं। या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांकडून रोष व्यक्त केला जातोय आणि आता राज्य सरकारने आपल्या अखत्यारीत असलेल्या अधिकारांनुसार आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची वाट पाहू नये अशी भूमिका सुद्धा मराठा महामोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी घेतलेली आहे। सर्वोच्च न्यायालयात मराठा क्रांती मोर्चा आणि राज्य सरकार या दोघांच्या वतीने त्यांच्या पक्षाच्या वकिलांनी आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडली, ज्यावर मराठा आरक्षणाचं प्रकरण हे गंभीर आणि मोठं आहे, त्यामुळे याबाबत विस्तृत सुनावणीच केली जाईल असं निरीक्षण सुद्धा न्यायालयाने नोंदवलं। मराठा समाजाचे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून भरतीपासून वंचित आहेत। राज्य सरकारवर आजही आमची नाराजी आहे। सरकारने लॉकडाऊनच्या आधीच जर गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहिलं असतं तर तेव्हाच अंतरिम आदेश आले असते। सरकारने तात्काळ सुपर न्यूमरी पद्धतीचा अवलंब करून सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून घ्यावा आणि सगळ्यांसाठी नवी पदं सुद्धा निर्माण करावीत असं विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं। त्यामुळे आता या प्रकरणी येत्या 18 जानेवारी 2021 पर्यंत दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा आपापली बाजू न्यायालयात मांडावी असे आदेश न्यायालयाने सांगितलेले असून 25 जानेवारी रोजी अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे। काल म्हणजेच 9 डिसेंबरच्या सुनावणी दरम्यान मुकुल रोहतगी, PS पटवालिया, कपिल सिब्बल यांनी राज्य सरकारच्या वतीने तर अभिषेक मनु सिंघवी आणि संदीप देशमुख यांनी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने बाजू मांडली। याबाबत पत्रकारांशी बोलताना विनोद पाटील यांनी असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या वकिलांनी मागील काळामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किमान त्या विद्यार्थ्यांना तरी परवानगी द्यावी अशी विनंती केली होती, मात्र ती मागणी सुद्धा सध्या तरी न्यायालयाने फेटाळलेली आहे। समाजाचा न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे। ज्येष्ठ विधितज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही पुन्हा न्यायालयात लवकरच नवीन अर्ज दाखल करू आणि समाजाला न्याय मिळवून देऊ आणि यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहू असं सुद्धा विनोद पाटील यांनी यावेळी सांगितलं। त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत न्यायालय नेमका काय निर्णय देतंय हे थेट जानेवारीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। त्यामुळे हा निकाल लवकरात लवकर लागेल। या संदर्भात मराठा आरक्षण होईल की नाही, त्याबाबत समाजाला काही फायदा होईल की नाही, या सगळ्या बाबी आपल्याला येत्या काळात स्पष्ट होतीलच। अन्य घडामोडींसाठी MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आपलं हे फेसबुक पेज आहे त्याला लाईक करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ह्या बाबतीतलं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला अजिबात विसरू नका।